हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. ज्यांना कुणाला पालकची भाजी खायला आवडत नाही त्यांच्यासाठी मी घेऊन आलेली आहे पालकच्याच भाजीपासून बनलेली पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली ही पालकची भाजी. एकदम खायला झणझणीत आणि चमचमीत लागते. चला तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात. हे बघा, सर्वात पहिले आपल्याला पालक घ्यायची आहे. मी इथे पालक ही स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली आहे. आता ही पालक आपल्याला सगळ्यात पहिले बॉईल करून घ्यायची आहे, म्हणजेच उकडून घ्यायची आहे. हे बघा, एका मी पातेल्यामध्ये पाणी घालत ही पालक उकडून घेतलेली आहे, बघू शकता. आता ही पालक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आहे. नंतर ती थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे, बारीक करून घ्यायची आहे. हे बघा, इथे आपली पालक थंड झालेली आहे. मी इथे 2 मिरच्या टाकलेल्या आहेत तोडून. आता पाणी घालत याची मी पेस्ट तयार केलेली आहे. पालकची प्युरी आपल्याला तयार करायची आहे. हे बघा, एका कटोऱ्यामध्ये ते मी काढून घेतली. अर्ध्यापेक्षा कमीच मी पालकची प्युरी मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलेली आहे, बघू शकता. आता यामध्ये मी 1 टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे. त्याचबरोबर लसूण पाकळ्या घेत आहे. आता हे पण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. आता हे बघा, जे आपण पालकची प्युरी काढून घेतली त्यामध्ये मी 2 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे. आता हा बेसन पीठ आपण या पालकमध्ये छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात. नंतर मी पुन्हा अर्धा चम्मच बेसन पीठ टाकलेला आहे आणि तो आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. याचा आपल्याला अशा प्रकारे एक बॅटर तयार करायचा आहे. आता हे बघा, हा बॅटर तयार झाला, आपण हा साईडला ठेवूयात. आता कढईमध्ये आपल्याला ऑइल घ्यायचं आहे. आपण भाजी थोडी झणझणीत चमचमीत करत आहोत, त्यामुळे ऑइल थोडा आपण जास्ती वापरला. आता ऑइल गरम झालं की लगेच यामध्ये आपल्याला जिरे मोहरी घालायची आहे. आता हे छान तडतडले की यामध्ये आपण जे प्युरी केली होती पालक, टोमॅटो, कांदा, लसूणची, ते घालायची आहे. हे बघा, तेल जास्ती गरम झाल्यामुळे मसाला उडत होता, त्यामुळे मी झाकण ठेवला. आता उरलेला पण आपल्याला हा मसाला घालायचा आहे, म्हणजेच ही ग्रेव्ही. आता आपण ही छान मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपल्याला ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे. आता हे बघा, पालक टाकल्यामुळे आपल्या ग्रेव्हीचा थोडा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे थोडी ते शिजलेली आहे. तरी पण आपण ते पुन्हा शिजवून घेणार आहोत. त्या पहिले आपण इथे याच ग्रेव्ही शिजवण्यासाठी आपल्याला 1 कटोरी घ्यायची आहे, कटोरी मांडायची आहे. त्यानंतर ही बघा, आपण या प्लेटला ऑइल लावून घेतला आहे. आता या प्लेटमध्ये आपल्याला जो आपण बेसन आणि पालकचा बॅटर केलेला होता तो यामध्ये घालायचा आहे. म्हणजेच आता आपण या मसाल्यामध्येच डायरेक्ट स्टीम करून घेणार आहोत. हे बघा, एकाच वेळेत आपले 2 काम होणार आहेत, म्हणजे आपली ग्रेव्ही पण शिजेल आणि ह्या बेसन आणि पालकच्या वड्या पण स्टीम होतील. जवळपास 3-4 मिनटामध्येच या आपल्या वड्या स्टीम झालेल्या आहेत आणि ही ग्रेव्ही पण शिजलेली आहे. आता आपण ही प्लेट काढून घेऊयात. आता ही प्लेट आपल्याला थंड करण्याकरता ठेवायची आहे. आता यामधली आपण कटोरी पण काढून घेऊयात. आता हे बघा, ही ग्रेव्ही आपल्याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे. बघू शकता, ग्रेव्हीला ऑइल पण सुटलेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत. हे बघा, 1 चम्मच धने पावडर, लाल तिखट घातलेला आहे, 2 चम्मच, पाव चमचा हळद आणि काळा मसाला. आता हे सर्व मसाले पुन्हा आपण छान परतून घेऊयात. आता मसाल्याला पुन्हा ऑइल सुटेपर्यंत आपण या बेसन वडीकडे बघूयात. हे बघा, पूर्णपणे हे थंड झालेली आहेत. आता आपण याला अशा प्रकारे कट करून घेऊयात. तुम्हाला हवं असेल त्या शेपमध्ये तुम्ही हे कट करू शकता. बघू शकता, खूपच इझिली या वड्या निघालेल्या आहेत, एकदम मस्त झालेल्या आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशाच पण फ्राय करून खाऊ शकता. हे बघा, इकडे आपल्या या मसाल्याला पण ऑइल सुटलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. हे बघा, या भाजीला तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ ग्रेव्ही पाहिजे आहे, म्हणजेच रस्सा पाहिजे आहे, तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता याला बॉईल आलं, या रस्स्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला या वड्या घालायच्या आहेत. आता या वड्या पण आपण जवळपास 3 ते 5 मिनटं शिजवून घेऊयात. हे बघा, एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला या वड्या शिजवून घ्यायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून या वड्यांचा फ्लेवर पुन्हा या भाजीमध्ये उतरेल. हे बघा, अशा प्रकारे इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे.
तर ज्यांना कुणाला पालकची भाजी आवडत नाही तर त्यांनी ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.